माड्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दुसऱ्या राजकीय इनिंगसाठी इथं सज्ज झालेत आणि या राजकीय तिकीट मिळाल्यानंतर खासदारकीचं भाजपानं तिकीट दुसऱ्यांदा दिल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पहिल्यांदाच माड्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत। दादा काय सांगाल, ज्या पद्धतीने एकीकडे स्पर्धा सुरू होती, एकीकडे नाही जरी म्हटलं मोहिते पाटील की रणजित दादा, पुन्हा एकदा पक्षानं आपल्याला संधी करण्याचं सोनं दिलंय आणि त्या संधीचं सोनं करणारा या पुढची कशी असणार रणनीती? भविष्यात महत्त्वाच्या गेल्या 5 वर्षामध्ये पाणी, रस्ते या महत्त्वाच्या प्रश्नांना आपण लक्ष देऊ शकलो। भविष्यात छोट्या गावामधील छोटे मोठे प्रश्न, याचबरोबर फळभाजी प्रक्रिया, म्हणजे जसं आज करमाळ्याला केळी आहेत, माळ्याला इथं टमॅटो आहेत, डाळिंब आहे, आता केळी पण आहेत, तसं अनेक ठिकाणी अनेक तालुक्यामध्ये जिथे ऊस आहे तर याचं संशोधन करणाऱ्या संस्था निर्माण झाल्या पाहिजे। आणि शेतकऱ्याचं एकंदर उत्पन्न हे एकरी समजा 40 टन ऊस येत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 100 टनाच्या पुढे उत्पन्न देणं, याच्यासाठी पुढच्या 5 वर्षामध्ये काम करायचं आहे। भविष्यात येणाऱ्या प्रत्येक आपल्याला आव्हानाला तोंड देताना या भागामध्ये उद्योग उभा करणं आणि MIDC उभा करून प्रत्येक भागातील बेरोजगारांना काम देणं हे पुढचं टार्गेट, महत्त्वाचं टार्गेट असणार आहे। मला आज माडेश्वरीच्या आशीर्वादाने परत माढा मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी मला उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिली। मी भारतीय जनता पार्टीचं आणि भारतीय जनता पार्टीतल्या माझ्या सर्व नेत्यांचं, आदरणीय पंतप्रधान असतील, आदरणीय केंद्राचे गृहमंत्री असतील, आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डासाहेब असतील, आदरणीय बावनकुळेजी असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील, सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। दादा, आज अकलूजमध्ये शिवरत्न बंगल्यावर महायुतीतल्या अनेक घटक पक्षातले जे नेते मंडळी होते ते मोहिते पाटलांच्या एक मीटिंग बोलवली होती घरी आणि त्या मीटिंगला देखील भरपूर नेते मंडळी उपस्थित। त्या संदर्भात काय सांगाल? ज्या पद्धतीनं मान खटाव भागातील फलटणचे आमदार दीपक चव्हाण असतील, रामराजे असतील, संजीवराजे असतील, दुसरीकडे शेकापचे आमदार जयंत पाटील हे देखील उपस्थित राहिले होते। या घडामोडींकडे कसं पाहताय? अकलूजमध्ये काय आपल्या विरोधात खलबतं होत आहेत असं वाटतंय? मोहिते पाटील हे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांचं वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा झाली। माझ्या येणाऱ्या भविष्यातील प्रचाराची रणनीती तयार करण्यासाठी आज बैठक झाली असावी, मला त्याची पूर्ण कल्पना नाही। रामराजे प्रचाराची रणनीती आखायला आली होती आपल्या, असं माझं मत आहे। ज्या पद्धतीनं दादा एकीकडे आपण आज आमदार बबनराव शिंदे असतील, संजय मावा शिंदे असतील यांची भेट देखील घेऊन आपण स्नेहभोजनाचं त्यांचं आमंत्रण स्वीकारलं होतं। दुसरीकडे अकलूजमध्ये देखील स्नेहभोजनाचा कार्यक्रम पाळला। एकीकडे शिंदे बंधूंची, आमदार शिंदे बंधूंची भेट, दुसरीकडे रणजितदादा मोठ्या मनानं मोहिते पाटलांची देखील भेट घेतील जाऊन, लवकरच भेट घेऊ अकलूजला जाऊन अकलूजला ज्या पद्धतीने दादा येत्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये काय आत्मविश्वास आहे? ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमधून महादेव जानकरांचं देखील नाव चर्चेत आहे, अनिकेत देशमुख यांचं देखील नाव समोर येताना पाहायला मिळतंय, कोण असणार आहे आपल्याला फाईट द्यायला आणि कसं पाहता या आव्हानाकडे? मला समोर उमेदवार कोण असणार आहे, कारण बऱ्याच काळ झालं उमेदवार ठरणा, उमेदवार मलाही त्याची कल्पना नाही। उमेदवार ठरला की मग त्याच्यावर आपण बोलू निश्चितच। त्यामुळे येत्या काळात मोहिते पाटीलांची देखील भेट घ्यायला मी काय मागं पडणार नाही, त्यांची देखील भेट येत्या काळात नक्कीच घेईल असा विश्वास असेल, असं वक्तव्य जे आहे ते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी TV9शी बोलताना व्यक्त केलं। त्यामुळे येत्या काळात मोहिते पाटलांचं बंड थंड होणार का याकडेच माडा मतदारसंघातील जनतेचं लक्ष लागलंय। कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर।